नमस्कार अमरावती। बडनेरा तालुक्यातील वरुड्या गावातील 16 वर्षीय प्रसन्न कालळकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली। पाहूया हा विशेष रिपोर्ट। बडनेरा येथील वरुडा गावातील 16 वर्षीय प्रसन्न किशोर कालळकर हा 11वीत शिक्षण घेत होता। शिक्षणासोबतच इलेक्ट्रिशियनचे कामही करत होता। 29 मे रोजी सायंकाळी मित्रांसोबत बाहेर जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला। मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह परिसरातील एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली। प्रसन्नाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर काही संशयास्पद बाबी समोर आल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। मृतदेहाच्या हाताला दोरी बांधलेली होती आणि त्या दोरीला प्लास्टिकचे डबे तसेच खुर्ची बांधलेली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे हा अपघात नसून नियोजित घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्रसन्नाला उत्तम प्रकारे पोहता येत होते, तसेच त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचं कुटुंबियाचं मत आहे। त्यामुळे अपघाताचा निष्कर्ष कसा काढला जात आहे असा सवालही नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आलाय। या प्रकरणात बडनेरा पोलीस अपेक्षित सहकार्य करत नसल्याचाही आरोप कुटुंबियांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर प्रसन्नाचे आई वडील, नातेवाईक आणि शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेत निवेदन सादर केलंय। घटनेचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर झाल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने होणार आणि पोलिसांकडून पुढे कुठली कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे। मी त्याचा काका आहे आणि त्यांनी मला 5:30ला फोन केला तर काका माझी गाडी पंक्चर झाली आणि त्याला मी सांगितलं की बा पंक्चर कर, नाही होत असं तर मी गाडी तिथे उभी कर, तू घरी चालला आहे। त्याच्या मित्रानं त्याला नेलं, कुठं नेलं आपल्याला कुठं नेलं माहीत नव्हतं, पण नंतर आम्हाला 7 वाजता फोन आला की त्याचा विहिरीत मृत्यू झाला आहे म्हणून। उडी टाकली, त्याचे हात बांधले होते, पायाला डबकी होती। आम्हाला हे माहीत होतं की तो आत्महत्या करू शकत नाही। जे 4 आरोपी आहे जे कोणी त्यांना काढून सजा व्हावी हे आमची नम्र विनंती। माझं नाव गंगाधर तरारे, मी वरुडामध्ये राहतो आणि हे जे कालळकर परिवार आहे हे आमचे सगळ्याचे मिळते जुळते म्हणजे एक प्रकारचं नातेवाईकासारखं कुटुंब आहे। त्याच्यामुळं ह्या मुलगा म्हणजे 11वीमध्ये कॉलेज प्रसन्न किशोर कालळकर असं त्या मुलाचं नाव आहे आणि मुलगा 11वीमध्ये शिकत होता आणि पार्ट टाईम काकासोबत फिटिंगच्या वगैरे कामाला जात होता। आता त्याचे मित्रमंडळीसोबत राहते संबंध, तो शाळेतले मित्र होते त्याचे। आधी असंच गावातही पुराबरोबर पोहणं वगैरे शिकणं, तसा तो पोहण्याच्या बाबतीत ट्रेन होता। असं काही तो इरीत पडून काही मरण्यायोग्य नव्हता। तर त्याच्यामुळं कसं आहे का, याची गाडी पंक्चर होती, हे गाडी पंक्चर असून याची गाडी यांना दुरुस्त करायला ठेवली आणि याला जबरदस्तीनं त्यानं गाडीवर बसून शेतामध्ये नेलं। शेतामध्ये म्हणजे दुर्गापूरवरून 3 शेत समोर एक विहीर आहे, किशोर जगदळे म्हणून, आणि त्याचा मुलगा बी सोबत होता अशी आम्हाला कल्पना आहे। आता त्याच्यामध्ये 5:30-6 वाजता इथून बडनेरातून गेले ते। आता तशी काही ती वेळ म्हणजे आंघोळ करण्याची नसते संध्याकाळ विहिरीत, पण आता ते तिथे आम्ही जेव्हा स्पॉटवर गेलो त्यावेळेस त्यांचं साहित्य वगैरे असं काही चुली दिसतो वगैरे होता, काहीतरी काय प्लॅनिंग होता काय नाही, त्याच्या वगैरे ते पाण्यात पोहण्याच्या डबक्या वगैरे तिथे तयार होत्या। पण नवीन पोहणारा जो व्यक्ती असते तो आधीच आपला सतर्क असते, दोर बांधून, कमरीला दोर बांधून, सगळ्या सोयीसू। पण आम्ही जेव्हा काढताना पाहिलं तर त्याच्या प्रेत म्हणजे असं त्याची बॉडी अशी खुर्चीवर बांधल्यासारखी, आणि जेव्हा गळ टाकला तर गळामध्ये खुर्ची अटकून आली। खुर्चीसोबत मग 5 लिटरची कॅन होती रिकामी। पोहणेवाला व्यक्ती तेव्हाही तिला झाकण लावत असते, तिला झाकण नव्हतं म्हणजे ती पाण्यानं भरली होती। आणि मग जेव्हा बॉडी जशी जशी वर यायला लागली पाहिलं आम्ही तर त्याच्या दोन्ही हाताला असं गुणमाल दोरी केली होती। पण आम्हाला असा संशय आहे का बाबा 100% अपघात नसून हा घात आहे।